नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला स्किन केअर करायला आवडत नसेल, कंटाळ येत असेल ना, तर बऱ्याचशा मुलींना स्किन केअर करायला वेळ मिळत नाही। तुम्ही कामात असताना वेळ असला तरी स्किन केअर करायचंच नाही आहे, आम्हाला आवडत नाही, पण स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे, अशा काही टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, ज्या टिप्स खास आळशी मुलींसाठी असणार आहेत। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण चालू करूया। नंबर 1 टिप आहे सीटीएम रूटीन, म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग। तर हे रूटीन तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना करायचं आहे। क्लिन्झिंगसाठी तुम्ही चांगला फेस वॉश घेऊ शकता, नाहीतर घरचं दूध देखील वापरू शकता। पण जर तुमची ऑइली किंवा तेलकट किंवा पिंपल्स असतील तर दूध वापरू नका, नाहीतर पिंपल्स वाढतील। जर ड्राय नॉर्मल कॉम्बिनेशन स्किन असेल तर दुधाने तुम्ही क्लिन्झिंग करू शकता। टोनिंगसाठी तुम्ही रोज वॉटर वापरू शकता, गुलाब पाणी तुम्ही ते घरी बनवू शकता नाही बाहेरून आणू शकता, जे तुमच्या स्किनचा पीएच लेवल बॅलन्स करेल। मॉइश्चरायझरसाठी तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता, नाहीतर तुम्ही बाहेरचं कोणतंही तुमच्या स्किनला सूट होईल असं मॉइश्चरायझर आणू शकता। तर हे रूटीन तुम्हाला रोज फॉलो करायचं आहे। हे सिंपलचं रूटीन तुमची स्किन हेल्दी ठेवणार आहे आणि ग्लोईंग देखील ठेवणार आहे। नंबर 2 आहे सनस्क्रीन। दररोज तुम्ही सनस्क्रीन वापरलं पाहिजे। सनस्क्रीन नाही वापरलं तर स्किन डॅमेज होते, त्यामुळे सनस्क्रीन प्रोटेक्शनसाठी नक्की वापरा। नेहमी SPF 30 किंवा 30 पेक्षा जास्तीचे सनस्क्रीन वापरा। जर तुम्हाला सनस्क्रीन वापरायचं आहे आणि एक कोणता असा ग्लो पण पाहिजे असेल, फाउंडेशन नाही वापरायचं, तर तुम्ही टिंटेड सनस्क्रीन वापरू शकता। टिंटेड सनस्क्रीनचा व्हिडिओ देखील लवकरच येईल। टिंटेड सनस्क्रीन म्हणजे तुम्ही जर ते सनस्क्रीन वापरलं तर तुमचा चेहरा ऑटोमॅटिक ग्लो करेल, तुम्हाला फाउंडेशन कॉम्पॅक्ट याची काहीच गरज नाही लागणार। तुम्ही तो ऑप्शन देखील बघू शकता। आठवड्यातून कमीत कमी एकदा तुम्ही क्ले मास्क वापरला पाहिजे। क्ले मास्क म्हणजे मुलतानी माती। तुम्ही बाहेर जे बाजारात मिळतात ते देखील तुम्ही क्ले मास्क वापरू शकता, जे रेडीमेड असतात। जर तुम्ही घरी बनवायचं तर तुम्ही मुलतानी माती वापरू शकता। जर तुमची ड्राय स्किन असेल तर मुलतानी माती प्लस दूध ह्याचा फेस पॅक वापरू शकता। जर तुमची ऑइली स्किन असेल तर मुलतानी माती प्लस गुलाब पाणी ह्याचा फेस पॅक लावू शकता। जर तुम्हाला थोडासा ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू आणि मुलतानी मातीचा फेस पॅक वापरू शकता। तर मुलतानी माती आपल्या चेहऱ्यावरचं एक्सेस ऑइल, पोल्युशन, आपल्या घाण चेहऱ्यावर जी साठलेली असते, इम्प्युरिटीज, आपले क्लॉग्ड पोर्स सगळं काही काढतं। कोणताही क्ले मास्क तुम्ही वापरू शकता, पण आठवड्यातून एकदा तुम्हाला क्ले मास्क वापरायचाच आहे। नंबर 4, जर तुम्हाला क्ले मास्क वापरायचा नसेल आणि तरी देखील ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा शीट मास्क देखील वापरू शकता। तुम्ही राईस वॉटर, हनी, ग्रीन टी, आजकाल भरपूर सारे शीट मास्क अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ते तुम्ही शीट मास्क आठवड्यातून एकदा वापरू शकता। नंबर 5 आहे हायड्रेशन। जर तुमची बॉडी आतून हायड्रेटेड असेल तर तुम्हाला वरून मॉइश्चरायझर लावायची गरज नाही आहे, पण जर बॉडी हायड्रेटेड नसेल तर मॉइश्चरायझर लावून देखील काही फायदा नाही। त्यामुळे भरपूर पाणी प्या। दिवसभरात तुम्ही भरपूर पाणी पिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मॉइश्चरायझर जास्तीत जास्त वापरायची गरज नाही लागणार। त्यामुळे भरपूर पाणी प्या, बॉडी हायड्रेटेड ठेवा, त्यामुळे तुमची स्किन पण चांगली होणार आहे। तुम्ही पाण्यासोबत लिंबू पाणी घेऊ शकता किंवा फ्रूट्स खाऊ शकता, जेणेकरून तुमचं जे हायड्रेशन असेल ते मेंटेन राहील आणि तुमची स्किन देखील ग्लो करेल। आता एक प्रो टिप आहे की रात्री झोपताना तुम्ही जे तांदळाचं पाणी असतं ते जर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये स्प्रे ठेवला आणि ते जर तुम्ही रोज रात्री स्प्रे केला तर तुम्हाला डार्क स्पॉट, सन टॅन याचा काहीच म्हणजे हे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह होतील। रोज रात्री ही तुम्ही रेमेडी ट्राय करू शकता झोपायच्या आधी, नाहीतर तुम्ही दिवसभर पण एक नॉर्मल असा फेस मिस्ट म्हणून तुमच्यासोबत हे तांदळाचं पाणी कॅरी करू शकता आणि हे फ्रीजमध्ये आरामात 1 आठवडा राहू शकतं। त्यामुळे ही टिप पण ट्राय करा। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही जरी शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। चला तर मग आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।